आपण जी पहिली गाथा आहे मंगलाचरणाची तीच केवळ पाठ म्हणून म्हणूया. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वच्छायाणं नमो लोये सवसाहुणम् जीवमजीवं दव्वं जिणवरवसहेण जेण निर्दिष्ठं देवीन्दविन्दवन्दं वन्दे तं सर्वदा शिरसा. चला म्हणूया आपण. जिसे चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं. जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता. वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता. वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता. वास्तवामध्ये असा हा चैतन्य स्वरूप शुद्ध आत्मा की जो प्रत्येक भवभवांतरीचं दुःख हरण करण्यामध्ये समर्थ आहे, परंतु त्या शुद्ध आत्म्याला अनादी काळापासून सत्तावान पदार्थ असून सुद्धा, अस्तित्ववान पदार्थ असून सुद्धा निजद्रव्याचं कल्याण करण्याची संधी प्राप्त झाली नाही, कारण हा संवर उदित झाला नाही. शुद्ध आत्मा अनादी काळापासून आहेच. द्रव्य स्वरूप न्यायक तत्व प्रत्येक जीवाकडे अनादी काळापासून हाजरा हुजूर काय हजर तत्व आहे, परंतु त्याचा लाभ उठवता आला नाही, कारण हा संवर उदित झाला नाही. गजब तत्व. बोला. मुसळधार पाऊस पडण्या अगोदर खऱ्या अर्थानं धरती तृप्त होते ती त्या मुसळधार पावसाने. खऱ्या अर्थाने धरती शांत होते, जी की उन्हाने तापलेली ती शांत होते त्या मुसळधार पावसाने. परंतु त्या मुसळधार पावसाची सुरुवात बाकी अतिशय आल्हाददायक असते. काय पहिल्यांदा ऊन निघून जातं, थंड असा वारा सुटतो सगळीकडे, थोडासा अंधार पसरतो आणि मग पावसाचे हळूहळू थेंब टपोरे पडू लागतात. ही जी त्या मुसळधार पावसाची सुरुवात आहे ना, प्रारंभ आहे ना, तो या संवराप्रमाणे आहे. तो संवर असा आल्हाददायक आहे की मग पुढे निर्जरा आणि मग ते मोक्ष तत्व साधक जीवाच्या जीवनामध्ये प्रकट होणार आहे. अद्भुत अद्भुत असा विषय आहे संवर तत्व. या संवर तत्वाच्या आधारे खूप चिंतन होतं. खऱ्या अर्थाने जीवाला खूप लाभ प्राप्त होतो. त्याची चर्चा आपण थोडीशी करणार आहोत, पण पुढच्या गाथेच्या आधारे. आपण गाथा क्रमांक 34च्या आधारे संवर कशाला म्हणतात, संवर नेमकं आहे नाव कशाचं, संवराचं स्वरूप काय आहे या संबंधी चर्चा केली. आता तो संवर कोणत्या कशामुळे होतो, तो संवर होण्याची कारणे कोणती आहेत, अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर उदित होते किंवा प्रकट होते ती गाथा क्रमांक 35. 34व्या गाथेमध्ये आपण संवर कशास म्हणतात याचं उत्तर पाहिलं. आता या 35 क्रमांकाच्या गाथेद्वारे आपण संवर कशामुळे होतो, संवराची कारणे कोणती याचा अभ्यास करणार आहोत. थोडीशी जादुई गाथा आहे. जादुई का म्हणतात त्या गाथेला, कारण जादू कशाला म्हणतात होते, तुम्ही जादू कधी पाहिली नाही. चमत्कार. लहान मुलानं प्रश्न विचारला मला, जादूमध्ये ते दाखवतात ते खरंच असतं का, जादू करतात ते खरोखर तसंच घडत असतं का, हातात काही नसतं आणि एकदम कबूतर येतं, बोला लगेच रंग पलटतात, खरोखर तसं होत असतं का. बोला. इथे जाणकार लोक आहेत सगळे अनुभवी, ते म्हणतात नाही नाही तसं होत नसतं. नेमकं काय घडतं, जादू म्हणजे नेमकं काय असतं. अरे हात चलाखी असते, हो की नाही. म्हणजे जसं नाहीये तसं दिसतं तिथे आणि त्याचे चमत्कार वाटतो.
कारण मीमांसा न समजल्यामुळे चमत्कार वाटतो. थोडीशी असते एक गोष्ट आणि दिसते एक गोष्ट, काय किंवा दाखवली जाते, आहे की नाही. या गाथेला जादुई म्हणण्यापाठीमागे माझा प्रयोजन उद्देश तोच आहे की या गाथेमध्ये मूळ मर्म आहे एक आणि अज्ञानी जीवाला दिसतं एक, काय आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला अंतर्मुख करणारी आणि खऱ्या अर्थानं जिनधर्माचं मर्म अक्षरशः खोलून ठेवणारी अशी ही अद्भुत जादुई गाथा आहे. गाथा क्रमांक 35 की ज्यामध्ये संवर तत्वाची कारणे आपल्याला सांगतायत आचार्य भगवान. आणि निश्चितच मी सांगतो या 35व्या क्रमांकाच्या गाथेचं मर्म न समजल्यामुळे या जीवाचे जिनवाणीच्या संपर्कात येऊन सुद्धा, जिनधर्माची शरण घेऊन सुद्धा आणि जिनहार्द समजणाऱ्या साधू संतांची आणि विद्वज्जनांची संगती करून सुद्धा या जीवाला जो मोक्ष मार्ग प्राप्त होऊ शकला नाही, याचं कारण केवळ या 35व्या गाथेचं जे मर्म आहे, असली जादू, असली वस्तुस्थिती आहे, ती न समजल्यामुळे या जीवाचं कल्याण होऊ शकलेलं नाही. त्यामुळे अत्यंत महत्वाची असणारी संवर तत्वाचं कारण सांगणारी, संवर तत्व कशामुळे होतो याचं कारण सांगणारी 35 क्रमांकाची गाथा. चला आपण गाथा पाठ म्हणूया. गाथा क्रमांक 35. भाव संवराचे भेद असं हेडिंग आहे. वद समिधी गुत्तियो, वद समिधी गुत्तियो, धम्मानुपिहा परिसहजोय, चारित्तं बहुभेयम्, नायव्वा भाव संवर विशेषा, वद समिधि गुत्तियो, धम्मानुपिहा परिसहजोय, चारित्तं बहुभेयम्, नायव्वा भाव संवर विशेषा, व्रत समित्यानि गुप्ती, परिशह जय धर्म भावना, अननाना विध सदाचरण, भाव संवर भेद जाणा. भाव संवर भेद जाणा हे भाव संवराचे भेद आहेत. गजब गजब गाथा आहे, म्हणजे मला त्याचा स्वाद असा येतोय ना, खूप सुंदर. भाव संवराचे भेद जाणा, हे भाव संवराचे भेद तुम्ही ओळखा. कोणकोणते आता नावे सांगतात. वद, वद म्हणजे व्रत. समिती म्हणजे समिधी, समिधी म्हणजे समिती. व्रत 5 प्रकारचे असतात ना, 5 व्रत. त्यानंतर 5 समिती. त्यानंतर गुत्ती, गुत्ती म्हणजे गुप्ती. हे 3 प्रकारच्या गुप्ती आहेत. पुढे धम्म, धम्म म्हणजे धर्म. धर्म 10 प्रकारचे आहेत, दशधर्म. पुढे अणुपिहा, अणुपेहा म्हणजे अनुप्रेक्षा. अनुप्रेक्षा म्हणजे भावना. किती आहेत त्या? 12 आहेत ना, 12 प्रकारच्या भावना. पुढे परिसह जय, परिशह जय 22 प्रकारचे परिशह आहेत आणि त्यांना जिंकणं त्याचं नाव परिशह जय. आणि त्यानंतर चारित्तम बहुभेयम म्हणजे नाना बहुभेयम म्हणजे बहुभेदम, अनेक प्रकारचे. चारित्तम म्हणजे चारित्र्य. तर असे अनेक प्रकारचे चारित्र्य, असे हे भाव संवर विशेषा, हे भाव संवराचे विशेष. नायव्वा म्हणजे ज्ञातव्याहा म्हणजे जाणावेत. पुन्हा एकदा व्रत, समिती, गुप्ती, धर्म, अनुप्रेक्षा, परिशह जय आणि अनेक प्रकारचे चारित्र्य, अशा प्रकारचे हे जे भाव संवराचे विविध विशेष आहेत ते तुम्ही नायव्वा, ज्ञातव्या म्हणजे जाणले पाहिजेत. तर अशा प्रकारे येथे भाव संवराचे भेद आचार्यांनी सांगितले आहेत. अन्वयार्थ: व्रत, समिती आणि गुप्ती, धर्म,
अनुप्रेक्षा, परिशह जय आणि नाना प्रकारचे चारित्र्य हे भाव संवराचे विशेष म्हणजे भेद जाणावेत. ठीक आहे. आता आपण या गाथेला प्रारंभ करूया. थोडासा याचा आवाका खूप मोठा आहे. मी तसं पाहिलं तर मला स्थूल रूपाने पाहिलेलं आहे, काही फार पेज अँड पेज पाहिलेलं नाही. पण 35 क्रमांकाच्या गाथेचा जो विस्तार या मूळ पुस्तकात दिलेला आहे तो 115 पानापासून, आपण मराठी अनुवाद पाहतो आहोत परंतु हिंदी मधलं जे पुस्तक आहे ते 115 पानापासून 170 पानापर्यंत, 115 ते 170 किती झाले, 55 पृष्ठांचा विस्तार या 35व्या गाथेचा आहे. माझ्या मते एवढा विस्तार असणारी ही पहिलीच, म्हणजे एवढी मोठी एकच गाथा आहे ज्याचा विस्तार एवढा. आणखी कोणती असेल पण माझ्या मते स्थूल रूपानं पाहिल्यानंतर 55 पृष्ठ, किती मोठा विस्तार आहे. याचं कारण काय असावं? याचं कारण याच्यामध्ये आलेले जे कारण आहेत ना, त्या कारणांचा विस्तार फार मोठा. आता 5 प्रकारचे व्रत, आता त्यांचा अर्थ सांगायचा, त्यांचा विस्तार. पुढे समिती, 5 प्रकारच्या समिती, त्यांचे विशेष. गुप्ती, 3 प्रकारच्या गुप्ती. धर्म, 10 प्रकारचे धर्म, त्यांचे विशेष. अनुप्रेक्षा, 12 भावनांचं वर्णन तर कार्तिक अनुप्रेक्षा इत्यादी ग्रंथांमध्ये किती करण्यात आलेलं आहे. आणि पुढे परिशह जय 22. विचार करा तुम्ही, म्हणजे किती मोठा विषय आहे. आणि अनेक प्रकारचं चारित्र्य, या सगळ्यांचे विशेष या गाथेमध्ये कव्हर केलेले असल्यामुळे या गाथेचा विस्तार हा खूप मोठा आलेला आहे. निश्चितच एवढ्या विस्ताराला आपण नाही जाणार आहोत, परंतु त्याचं मर्म बाकी, जसं आपण 148 कर्म प्रकृती लाक्षणिक रीतीनं पाहिल्या होत्या त्याप्रमाणे आपण यांचा देखील अभ्यास करणार आहोत. पाहूया व्रत कशाला म्हणतात. पहिलं आहे भाव संवराचं कारण, व्रताचा परिणाम. बोला, व्रत कशाला म्हणतात? तर सोपा भाग आहे, 5 प्रकारचे पाप आहेत. 5 प्रकारचे पाप आहेत. कोणते? हिंसा, असत्य, चोरी, कुशील आणि परिग्रह. हे 5 पाप आहेत, प्रसिद्ध आहेत. आता या 5 पापांच्या परिणामांपासून विरत होणं, या 5 पापांच्या भावाला सोडून देणं, यालाच काय म्हणतात? व्रत असे म्हणतात. आता मी एका वाक्यात सांगतो. दुसऱ्याचे मन दुखावणे, त्रास देणे, दुसऱ्याच्या प्राणांचा घात करणे, याला हिंसा पाप म्हणतात. जसं आहे तसं कथन न करता मिथ्या कथन करणं, बोलणं, याचं नाव असत्य पाप आहे. एखाद्याची पडलेली, विसरलेली, ठेवलेली वस्तू त्याच्या परवानगीशिवाय उचलणं किंवा उचलून दुसऱ्याला देऊन टाकणं, याला चोरी नावाचं पाप म्हणतात. त्यानंतर परस्त्रीकडे किंवा परपुरुषाकडे लोभयुक्त नजरेने पाहणं, वासनायुक्त नजरेने पाहणं, याचं नाव कुशील नावाचं परिग्रह आणि पाप आहे. आणि शेवटी गरजेपेक्षा किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा साठा करणं, संग्रह करणं आणि परपदार्थांवरती आसक्ती ठेवणं, यालाच मूर्छा परिणाम, त्यालाच परिग्रह नावाचं पाप म्हणतात. थोडंसं आपण सर्वजण ज्येष्ठ आहात त्यामुळे मी यांचा अधिक विस्तार करीत नाही, एवढा विस्तार पुरेसा आहे. तर असे हे जे 5 पाप जे की गृहस्थ जीवनामध्ये अनिवार्यरित्या घडत असतात, काही ना काही प्रमाणात घडतच असतात. आणि मग अशा पापांपासून एक देश रीतीनं, आंशिक रीतीनं बाजूला होणं, विरत होणं, निवृत्त होणं, याचंच नाव अनुव्रत आहे. आणि या 5 प्रकारच्या पापांपासून पूर्णतया विरत होणं, निवृत्त होणं, याचं नाव महाव्रत आहे. आणि ह्या संवराचा विशेष सांगितलेला आहे. ठीक आहे, लक्षात आले? जाऊया पुढे. पहिला प्रकार समजला. हा कोणता प्रकार सांगितला? व्रत. 5 प्रकारचे व्रत. आता त्यांचा पुढचा आहे समिती. तर समिती कशाला म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे की मुनिराजांच्या जीवनामध्ये 5 प्रकारची समिती म्हणजे 5 प्रकारची सावधानता दिसते. म्हणजे हिंसाधिक पापे घडू नयेत यासाठी
आपली सावधान परिणती करणं याचंच नाव समिती आहे. त्या समिती कोणकोणत्या आहेत तर इरिया समिती, एकेका वाक्यात सांगतो बरं का. इरिया समिती, भाषा समिती, ऐषणा समिती, आदान निक्षेपण समिती आणि व्युत्सर्ग समिती. अशा प्रकारे समितींचे देखील 5 प्रकार आहेत. आता हे समिती कोणकोणत्या आहेत? खूप सोपं आहे यांचं स्वरूप फार सोपं आहे. कदाचित माझं सांगणं थोडंसं गतीनं असेल, परंतु स्वरूप फार सोपं आहे. पहिली आहे इरिया समिती. आता इरिया समिती कशाला म्हणतात तर मुनिराज जेव्हा गमन करतात, विहार करतात, तेव्हा विहार करीत असताना जिथून ते विहार करतात तो मार्ग ते शोधून घेतात किंवा आपलं पाऊल टाकताना आपल्या दृष्टीद्वारे ते 4 हात जमीन प्रासूक आहे की नाही हे पाहून एखाद्या जीवाचा घात होऊ नये अशा पद्धतीने विहार करतात. तर 4 हात जमीन बघून चालणं, तेथे कोणताही जीव मरू नये, त्याचा घात होऊ नये अशा प्रकारे गमन करणं यालाच इरिया समिती असं म्हणतात. पुढची आहे भाषा समिती. भाषा समिती कशाला म्हणतात तर हित मित प्रिय बोलणं, कमीत कमी वचन बोलणं आणि परांच्या हिताचेच वचन बोलणं यालाच भाषा समिती असे म्हणतात. पुढची आहे ऐषणा समिती. अगदी बरोबर. दिवसातून 1 वेळेला, ते पण विविध प्रकारचे अंतराय टाळून आणि पात्र कुपात्राचा विचार करून जे निर्विघ्नपणे निरंतराय अशा प्रकारचं 1 वेळ आहार ग्रहण केला जातो, प्रासूक आहार ग्रहण केला जातो, तर त्या समितीला दोष टाळून सर्व प्रकारे निर्दोष आहार ग्रहण केला जातो, त्यालाच ऐषणा समिती असे म्हणतात. आणि चौथी समिती आहे आदान निक्षेपण समिती. आदान निक्षेपण, आदान म्हणजे घेणे, उचलणे, आणि निक्षेपण म्हणजे ठेवणे. मुनिराज कोणतीही वस्तू घेताना आणि ठेवताना ती प्रासूक करून घेतात, म्हणजे तेथे कोणते जीव जंतू राहिलेला नाही याची ते खात्री करतात. पाहिले ना आपण मुनिराजांच्या देवदर्शनाला जातो तेव्हा ते बसताना उठताना पिछीचा उपयोग करतात. एखादी वस्तू उचलायची असेल तरी ती पिछीने झाडून घेतात. बोला, ही कोणती समिती आहे? ही आदान निक्षेपण नावाची समिती, की ज्याद्वारे कोणत्याही जीवाचा घात होऊ नये या प्रकारची ते काळजी घेतात. काही लोकांना ठाऊक नसेल, कदाचित बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण ज्यांना ठाऊक नाही त्यांना एक आदान निक्षेपण समितीचं उदाहरण देतो. मुनिराज जेव्हा विहार करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, त्यावेळी त्यांना उन्हातून वगैरे गमन करावं लागतं. जेव्हा ते उन्हातून गमन करतात आणि त्यानंतर कुठेतरी वसतिका किंवा मंदिर अशा ठिकाणी पोचतात किंवा एखाद्या गुहेमध्ये कुठेही, तर त्या किंवा एखाद्या झाडाच्या सावलीखाली कुठेही पोचतात, तर तिथे पोचल्यानंतर उन्हातून सावलीमध्ये प्रवेश करताना ते आपल्या शरीराला सुद्धा प्रासूक करतात. काय सांगितलं म्हणजे आपल्या शरीरावरून सुद्धा पिच्छीने परिमार्जन करतात. बोला, उन्हामध्ये आपल्या शरीराचं परिमार्जन करतात आणि मग सावलीमध्ये प्रवेश करतात. आणि मग सावलीमधून कदाचित त्यांना पुन्हा विहारासाठी उन्हात जायचं असेल तर पुन्हा सावलीमध्ये उभे राहून तेथे पुन्हा परिमार्जन करतात आणि मग पुन्हा उन्हामध्ये प्रवेश करतात. तुम्ही म्हणाल हे काय गरज आहे, ह्याची काय आवश्यकता आहे? कारण शरीराच्या वर गमन करत असताना, उन्हामधून गमन करत असताना शरीरावरती अशा जीवांची उत्पत्ती होते की जे जीव उन्हामध्ये तर जगू शकतात, परंतु सावलीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचं मरण घडतं. त्याचप्रमाणे सावलीमध्ये बसलेले असताना त्यांच्या कुणाच्याही शरीरावरती अशा जीवांची उत्पत्ती होते की जे जीव सावलीमध्ये तर जगू शकतात, परंतु उन्हामध्ये गेल्यानंतर त्यांचा घात होतो. यासाठी मुनिराजांची चर्या इतकी नपितुली किंवा इतकी सूक्ष्म असते की ते त्यावेळेला त्या जीवांना तेथेच परिमार्जित करतात, त्यांचा तिथेच विरह करतात आणि मग ते उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये क्रमशः गमन करतात.
तर अशा प्रकारे हे असं अतिशय वैज्ञानिक आणि चरणानुयोगाचं अतिशय सूक्ष्म दर्शन घडवणारं हे मुनिराजांचं समितीयुक्त आचरण आहे. आणि हे मुनिराजांना कोणी आठवण करून द्यावं लागत नाही बरं. आता तुम्ही उठणार आहात, आता तुम्ही बसणार आहात, आता या वस्तू उचलणार आहात, बोला, हे आठवण करून द्यावी लागत नाही. हे त्यांच्या जीवनामध्ये सहज कार्य घडतं. सहज कार्य का घडतं? केवळ यांत्रिकपणा आहे म्हणूनही नव्हे. ओहो, त्या मुनिराजांची स्वरूपामध्ये इतकी लीनता असते, स्वरूपामध्ये ते इतके दक्ष असतात की ज्यांना आपला शुद्ध आत्मा अत्यंत प्रिय भासतो, अत्यंत रुचिकर वाटतो. ओहो, अद्भुत. तर अशा प्रकारे ज्या जीवांना आपला शुद्ध आत्मा सिद्धासमान भासतो, मग सांगा ते मुनिराज इतर जीवांच्या घातासंबंधी किंवा हिंसेसंबंधी ते किती जागरूक असतील, सावधान असतील, निष्प्रमाद राहतील. तर अशा प्रकारे खऱ्या अर्थाने मुनिराजांचं जीवन हे अत्यंत मांगल्याला धरून असतं. त्यांच्या जीवनामध्ये इतकी पवित्रता सहज प्रकट झालेली असते. मातीचा रंग बदलला तरी सुद्धा हा, अगदी बरोबर. मातीचा रंग जरी बदलला गमन करीत असताना, तरी सुद्धा ते अशा प्रकारची खबरदारी घेतात आणि सहजरित्या त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा चरणानुयोग, अशा प्रकारची आदान निक्षेपण समितीची कृती ही सहजरित्या त्यांच्या जीवनामध्ये प्रतिफलित होते. आणि म्हणूनच गृहस्थ जीवनाची आणि मुनी जीवनाची तुलनाच नाही होऊ शकत. कारण गृहस्थाला ही सर्व पापे नित्य घडत असतात, परंतु त्याची प्रमादावस्था इतकी भयंकर आहे की या सर्व गोष्टींना त्याच्या जीवनामध्ये तितकी पवित्रता नसल्यामुळे त्याला या गोष्टींचं पालन करणं संभवत नाही. परंतु जरी संभवत नसलं तरी अशा प्रकारची भावना बाकी प्रत्येक गृहस्थाने ठेवली पाहिजे की अशा प्रकारचा संवाद, अशा प्रकारचं आचरण आज नाही उद्या माझ्या जीवनामध्ये निश्चितच प्रकट झालं पाहिजे. प्रकट झालं पाहिजे. त्याप्रमाणे माझ्या जीवाची परिणती ही त्या पद्धतीने झाली पाहिजे. बोला, भावना भवनाशिनी. जर तुमची भावना असेल तर ती भवांचा नाश करू शकते. पण आम्ही भावना करण्यामध्ये जर दारिद्र्यता दाखवत असू तर मग बोला आमची परिणती कशी होणार? निश्चितच परिणती होऊ शकत नाही. अहो, त्या सती चंदनवालेला सर्व प्रकारे बंधने असताना सुद्धा, कोणत्याही प्रकारची कसलीही अनुकूलता नसताना सुद्धा तिच्या त्या जीवाने आहार दान करण्याचा भाव केला. बोला, कोणी तुमच्या माझ्यासारखा जीव असता, बोला, अशा प्रकारे कधीतरी भावना झाली असती का? आम्ही एवढंच म्हटलं असतं की बाबा आमची या कारागृहातून किंवा या बंधनातून मुक्तता होऊ दे बास. ओहो, कदाचित त्या जीवाची भावना झाली असेल की मी आजन्म बंधनात राहायला तयार आहे, परंतु मला एकदा आहारदान करण्याची संधी मिळावी. काय बोला, त्या आहारदानाचं भाग्य मिळणार असेल तर मी आजीवन बंधनात राहायला तयार आहे. बोला, कदाचित अशी भावना, इतकी तीव्र भावना झाली असेल की ज्यामुळे तिचं भाग्य, खऱ्या अर्थाने त्या जीवाचं भाग्य उदयाला आलं आणि अशा प्रकारच्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा त्या जीवाच्या भाग्याने तीर्थंकरांना आहार देण्याचा तो भाग्यक्षण त्यांना लाभला. आणि म्हणून आपण भावना करण्यामध्ये कधीही कमी पडता कामा नये. कधीही कमी पडता कामा नये. बोला, सुभाषितकार तर असं म्हणतात, वचने का दरिद्रता. चांगलं बोलण्यामध्ये दारिद्र्य कशाला दाखवता? चांगली घटना घडली असेल तर त्याची प्रशंसा करताना, अनुमोदना करताना शब्दांमध्ये कंजूशी का दाखवता? इथे तर आम्ही शब्द पण मागत नाहीये. काय मनामध्ये भावना करायची आहे. बोला, ओहो, अद्भुत आहे. मनामध्ये भावना करणारा तो बेडकाचा जीव, बोला, तो सुद्धा देव होतो. समशरणामध्ये जातो. बोला, समशरणामध्ये जाण्याची भावना करणारा. भावना करण्यामध्ये काय अडचण आहे? अद्भुत आहे. नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. काय अपयश हा गुन्हा नाही आहे, परंतु भावना ओछी किंवा संकुचित ठेवणं खऱ्या अर्थानं हा गुन्हा आहे.
खऱ्या अर्थानं स्वाध्यायी जीव जेव्हा सर्व प्रकारच्या सांसारिक बंधनांमध्ये जखडलेला दिसत असला तरी सुद्धा तो मोक्ष प्राप्त करण्याची भावना ठेवतो. खऱ्या अर्थानं हेच त्याचं सर्वात मोठं सर्वोत्कृष्ट ध्येय आहे. भलेही मोक्ष पर्यायी इतका मी नाहीये, भलेही माझं स्वरूप एका मोक्ष पर्यायी एवढं नाहीये, परंतु माझ्या परिणतीमध्ये तो मोक्ष प्रकट झाला पाहिजे अशी भावना बाकी त्या मुमुक्षु मोक्षार्थी जीवाला आहे. बोला, संसारात राहायचंय का मोक्षाला जायचंय? नाही, आम्हाला दोन्ही नको आहे. मग काय करणार, कुठे जाणार? दोन्हीच आहेत ना. मग कुठे जाणार, दुसरीकडे जागाच नाहीये. मग कुठेतरी चॉईस करावा लागेल की नाही? बोला, काही वेळेला असं होतं, नाही तर मी तर शुद्ध बुद्ध ज्ञानानंद एक टंकोत्कीर्ण न्यायक स्वभाव आहे, मला मोक्ष नको. नको मोक्ष नाही जमायला. हा मोक्ष नको हे केव्हा? जेव्हा आम्ही द्रव्य स्वरूपाची आराधना करण्यामध्ये मग्न होऊ तेव्हा. परंतु जेव्हा आम्ही पर्यायार्थिक नयाने विचार करतो तेव्हा संसार पर्यायीपेक्षा निश्चितच मोक्ष पर्याय जीवाची स्वाभाविक पर्याय आहे, स्वभाव पर्याय आहे. जीवाच्या स्वभावाला जसा स्वभाव तशीच व्यक्तता असणारी ती मोक्ष पर्याय आहे. त्यामुळे ती कथंचित उपादेय आहे. एखादा जीव जर म्हणत असेल मला मोक्ष पाहिजे तर तो गुन्हेगार नाहीये. काही वेळेला असं घडतं, तुला मोक्ष पाहिजे ना म्हणजे तुला मोक्षाची पण हाव आहे. अरे हाव नाहीये, मला संसार नको आहे म्हणून मोक्ष पाहिजे. बोल, काय काय अडचण आहे? संसार त्यागाचं स्वप्न आम्ही ठेवायचं की नाही? मुनी त्यासाठी हा, मग मुनी कशासाठी व्हायचंय? मोक्ष प्राप्तीचं ध्येय मुमुक्षु नाव का पडलंय? मोक्षाची इच्छा ठेवणारा. निदान बंद कशाला म्हणतात? निदान बंद जेव्हा सांसारिक भोगाची आणि सांसारिक आकांक्षांची इच्छा केली जाते तेव्हा त्याचं निदान बंद आहे. मला माझा शुद्धात्मा पाहिजे हे निदान बंद आहे. असं निदान बंद असेल तर आम्हाला हवंच आहे काय? सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला द्या काय? जर मला माझा शुद्धात्मा हवा याचं नाव निदान बंद असेल तर कोणाला नको आहे? सगळ्या मोक्षार्थी जीवांना तर हेच पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य समजून घ्या की हा मोक्ष तत्व सुद्धा क्षणिक आहे. मोक्ष तत्व सुद्धा या जीवासाठी पर्याय रूपाने आहे. परंतु बाबा रे, जेव्हा आम्ही पर्यायांचाच विचार करतो तेव्हा ती संसार पर्याय नाही आहे. जीवाच्या स्वभावाला न्याय देणारी, जीवाच्या स्वभावाला परिपूर्ण प्रकट करणारी अशी जीवाची स्वभाव पर्याय आहे. पूर्ण विकसित पर्याय आहे. अनंत अव्याबाद सुखाचा प्रत्येक समयाला आनंद देणारी पर्याय आहे. आणि म्हणून ती पर्याय सुद्धा या जीवासाठी प्रकट करण्याच्या अपेक्षेने पूर्ण उपादेय आहे. पुन्हा एकदा, प्रकट करण्याच्या अपेक्षेने पूर्ण उपादेय आहे. आणि त्या अपेक्षेनं सुद्धा जर ती उपादेय नाही असं वाटत असेल तर आमचा तत्वाभ्यास चुकतो आहे. असा अद्भुत आहे. हो हो, अशा प्रकारे शंका असेल ते हा व्रत जी सांगितली की नाही ती ग्रस्ताची श्रावकाची सुद्धा सांगितली. हा, व्रत जी सांगितलेली आहेत ती मुनिराजांची पण आहेत, महाव्रत आणि अणुव्रत जी आहे ती श्रावकाची पण आहे. समितीमध्ये सगळ्या हा, समितींचं पालन हे मुनिराजांच्या अपेक्षेने केले गेलेलं आहे. समितींचं वर्णन जे आहे ते मुनिराजांच्या अपेक्षेने. गृहस्थाच्या जीवनामध्ये समितींचं पालन घडत नाही. घडत नाही म्हणजे घडण्याचा अभ्यास असतो, तशी काळजी घेतली जाते, परंतु जे तंतोतंत पालन मुनिराजांच्या जीवनामध्ये घडतं. म्हणजे मुनिराज 4 हात जमीन बघून चालतात म्हणजे आम्ही डोळे मिटून चाललं पाहिजे असं नाही. आपण सुद्धा ते बघूनच चालतो. परंतु ती जी सूक्ष्मता, एकेका जीवाचा घात झाला नाही पाहिजे अशी महाव्रताचं संरक्षण करणारी ज्या समिती आहेत त्या समिती गृहस्थाच्या जीवनात संभवत नाही. सोबत दोन्ही बाजूला सांगायला ना ते. हा, ते बरोबर. पण इथं मुनिराजांच्या अपेक्षेनं कथन केलेलं आहे. परिचय तसंच येणार. मग सगळं परिचय वगैरे त्या मुनिराजांच्या अपेक्षेनं केलेलं वर्णन आहे. आणि म्हणून या मुनिराजांचं जीवन हे खऱ्या अर्थानं धन्य धन्य आहे.
की जे अशा प्रकारच्या गृहस्थांच्या गृहस्थपणाच्या गृहस्थ सोडणं, घर सोडणं याचं नाव मुनिदशा नाही. गृहस्थपणा त्याग कर. म्हणजे ती जी घरची ओढ आहे ना, घर तर बऱ्याच वेळा सुटतं. आम्ही तीर्थक्षेत्री गेलो तरी घर सुटतं. घर सुटून उपयोग नाही, घर पण सुटलं पाहिजे. घरची ओढ सुटली पाहिजे. ती ओढ कुठे सुटते हो? अजून स्टेशनवर नाही गेला तोपर्यंत फोन लावतो घरी. काय याचं नाव नाही आहे मला, याचं नाव नाही गृहस्थपणा त्याग. परत येण्याच्या इच्छेने जातोय. गजब आहे, गजब आहे. अशी निर्भार. हो, किती किती आनंदाचा भाव आहे की एकदा घरातून बाहेर पडल्यानंतर मला पुन्हा घराकडे येण्याची आवश्यकता नाही. आणि मी असा घरातून बाहेर पडतो आहे की पुन्हा घरच्यांना माझी वाट बघायची गरज नाही. काय ना, कुठेही घराबाहेर गेलो तर 4 वेळा फोन, कधी येणार आहे, कधी येणार आहे. नाही, आता फोन करून काय उपयोग नाही, त्यांच्याकडे फोनच नाही. काय बोला, काय उपयोग नाही, ते येणार कधी न येण्यासाठी गेलेले आहेत. बोला, काय गरज आहे. म्हणजे आम्हीही निश्चिंत आणि घरातलेही निश्चिंत. काय निर्भार निश्चिंत दशा. अहो, आनंद घ्या, आज नाही उद्या कधीतरी करूया असा पुरुषा. काय भावना करायला काय अडचण आहे. बोला, गजब आहे. ज्याला त्यातील स्वाधीनता जाणवते, ज्याला त्यातील खऱ्या अर्थाने स्वतंत्रता जाणवते, तोच जीव अशा प्रकारच्या पुरुषार्थाला करण्याची भावना करू शकतो. तर त्याच्यामध्ये कष्ट वाटत असतील, ते त्रासदायक वाटत असेल, ते घडणं फार महाकठीण आहे असं वाटत असेल तर मग झालं. मग काय, तू काय करणार, ते कसं करणार, नाही शक्य. गजब आहे. तर अशा प्रकारे ही आदान निक्षेपण समिती आपण पाहिली की ज्याच्यामध्ये मुनिराजांचं अशा प्रकारचं विशिष्ट आचरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि 5वी समिती आहे जिचं नाव आहे उत्सर्ग समिती. म्हणजे वित्सर्ग समिती ज्याला म्हणतात, की आचार्यदेव मलमूत्रांचं निक्षेपण किंवा नाकातील मळ वगैरे कोणताही अशा प्रकारच्या मळांचं निक्षेपण ते अशा ठिकाणी करतात की जेथे प्रासूक जमीन असते, कोणत्याही प्रकारे जीवांचा घात ते करीत नाहीत. अशा प्रकारे जे त्यांचं प्रमादरहित जीवन असतं त्यालाच, त्या विशेषाला वित्सर्ग समिती असे म्हणतात. तर असे हे समितीचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. आणि या समिती संवराच्या कारण रूप सांगितलेल्या आहेत. 5 प्रकारचे व्रत आपण पाहिले, 5 प्रकारच्या समिती पाहिल्या. आता गुप्ती, 3 प्रकारच्या गुप्ती आहेत. तर गुप्ती कोणकोणत्या आहेत, तर मनोगुप्ती, वचन गुप्ती आणि काय गुप्ती. मन वचन कायेद्वारे व्यग्र न होणं, स्वतःला संसाराशी एकरूप न करणं, याचंच नाव गुप्ती आहे. आपण परपदार्थांशी कोणत्या लिंकद्वारे जोडले जातो, एकतर शरीराच्या लिंकद्वारे किंवा वचनांच्या लिंकद्वारे किंवा मनांच्या आठवणींच्या त्या जोडरूप साखळीद्वारे. मग जर आपण हे परपदार्थाला जोडणारे 3 सेतू, 3 सांकव, 3 पूल म्हणजे मन वचन आणि मन वचन आणि काय, हे या तिघांवर जर आपण कंट्रोल ठेवला तर निश्चितच परद्रव्यांमध्ये जी रती होते, परद्रव्यांमध्ये जी मग्नता होते ती होणार नाही. आणि यालाच आचार्यदेव 3 प्रकारच्या गुप्ती म्हणतात. आणि या 3 प्रकारच्या गुप्तींमुळे संवर होतो, अशा प्रकारे ही गाथा सांगते. चला, आपण अशा प्रकारे या व्रत, समिती आणि गुप्ती यांचे प्रकार पाहिलेत. आता पुढे धर्म, 10 प्रकारचे धर्म आहेत. अनुप्रेक्षा 12 प्रकारच्या आहेत. परिशह 22 प्रकारचे आहेत. आता याच्यामध्ये आपण खूप विस्तार करू शकतो का, कारण धर्मांची चर्चा करायची म्हटली तर 10 प्रकारचे धर्म. बोला, एक धर्माची चर्चा आपण दशलक्षण पर्वामध्ये एक दिवस आणि एक तास त्याचं आपण व्याख्यान करतो किंवा त्याच्यावरती एवढा विचार करू शकतो. खरं म्हणजे उत्तम क्षमा समजून घेण्यासाठी आपल्याला 1 दशलक्षण पूर्ण पर्व पाहिजे. काय
उत्तम मार्दव धर्म समजून घ्यायला दुसरा दशलक्षण महापर्व पाहिजे काय? एवढी त्याची महानता आणि इतकं त्याचं स्वरूप विशाल आहे, विस्तृत आहे, अद्भुत आहे, अद्भुत. परंतु आपण केवळ एकदाच त्याच्यावरती विचार मंथन करतो, तर तितकाही वेळ आपल्याला या ग्रंथाच्या थोड्याशा स्वरूपामुळे आपण तेवढाही वेळ देऊ शकणार नाही आहोत. परंतु दशधर्मांचं अतिशय संक्षेपामध्ये स्वरूप आपण पाहणारच आहोत. जीवाचे जे विशुद्ध गुण आहेत, क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, अशा प्रकारच्या या अनादि निधन आत्मवैभवरूप असणाऱ्या गुणांची प्राप्ती करणं आणि त्यांची आराधना करणं याचंच नाव दशधर्म आहे. आणि त्या दशधर्मांना येथे संवराचं कारण सांगितलेलं आहे. ते 10 धर्म काय आहेत? संभाव संवर रूप आहेत, म्हणजे कर्मबंध येण्याला ते थांबवणारे आहेत, रोखणारे आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये खूप एक तात्विक गोष्ट दडलेली आहे की ज्यामुळे मी म्हटलं होतं की ही गाथा जादुई आहे. तर थोडासा वेळ सांगतो आहे की आपल्याला ते तिथपर्यंत पोहोचता येणार नाही. आता आपण जवळपास 3 विशेष पाहिलेत, व्रत, समिती आणि गुप्ती. आता 3 विशेष शिल्लक आहेत, धर्म, अनुप्रेक्षा आणि परिषज आहे आणि चारित्र्य. तर हा जो भाग आहे तो आपण असाच धावत्या रीतीनं पूर्ण करूया आणि मग त्याच्यामध्ये जे खऱ्या अर्थाने आचार्यांनी इतका गजब केलेला आहे की ज्याद्वारे संवर सांगितलेला आहे आणि त्या संवराची विशेषता यथासमय पाहूया. आजचा वेळ पूर्ण झाला. हो. चला, प्रश्नमंच कोणी करताय आजचा?